नमस्कार, मी अविनाश मोरे, अभि मोरे क्रिएटर्स या चॅनलवरती आपले स्वागत करतो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ या योजनेमध्ये आता बदल झालेला आहे. बदल कसा की आपल्याला आता अपॉइंटमेंट डेट घ्यावा लागतो. अपॉइंटमेंट डेट घेऊन आपल्याला सगळे कागदपत्र घेऊन ऑफिसमध्ये हजर राहावं लागतं. तिथे आपला फोटो वगैरे काढून व्हेरिफिकेशन करून पूर्ण प्रोसेस केल्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याला कार्ड आणि ती पोचपावती मिळून जाते. याच्यामध्ये कसा बदल झालेला याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि तिथे बांधकाम कामगार असं सर्च करायचं आहे. असे टाईप केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल तीच ओपन करायची. ओपन केल्यानंतर असा पेज ओपन होईल. त्यानंतर खाली आल्यानंतर जे पहिले ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारेल. इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर आपली माहितीचं पेज ओपन होईल. तिथे आपल्याला संपूर्ण माहिती ॲड करून घ्यायची. आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव ते आपण भरून घेऊयात. त्यानंतर आपल्याला जेंडर विचारेल, मेल आहात का फिमेल आहात. त्यानंतर आपलं मॅरिटल स्टेटस, विवाहित आहात का अनविवाहित आहात. इथे जर पत्नी मरण पावली असेल तर विडोवर करायचं आणि पती मरण पावलेला असेल तर विडो करायचं. त्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची. त्यानंतर आपली कॅटेगरी विचारेल, जनरल, NT, OBC, SC, ST. आपण कॅटेगरी टाकूया. परत इथे आधार कार्डप्रमाणे आपला पत्ता इथे ॲड करायचा आहे. तिथे जे मॅन्डेटरी आहे तेच लिहायचं, बाकी नाही भरलं तरी चालेल. आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट करायचा, आपल्या एरियाचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं. पिनकोड ॲटोमॅटिक येऊन जाईल. इथे आपली कौटुंबिक माहिती येईल, तिथे माहिती भरून घ्यायची. आपला व्यवसाय कोणता, व्यवसाय टाका तिथे. परत आपलं एज्युकेशन किती झालं, एज्युकेशन ॲड करा तिथे. परत फॅमिलीमध्ये अजून कोण सदस्य आहेत त्यांची माहिती ॲड करा. जन्मतारीख फिल करा. आपलं नातं कोणतं त्यांचं नातं लिहा. त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाका. त्यानंतर आपल्याला ज्या इंजिनियरने सही शिक्का दिला आहे त्या इंजिनियरची संपूर्ण माहिती इथे लिहायची. इंजिनियरने दिलेल्या सर्टिफिकेटवर संपूर्ण इंजिनियरची माहिती असेल ती माहिती इथे ॲड करून घ्यायची. त्यांचा नोंदणी क्रमांक कोणता, जावक दिनांक, जावक क्रमांक ही सगळी माहिती इथे ॲड करून घ्यायची. त्यानंतर PDF फाईल ॲड करायची. आणि इथे नवीन आता अपडेट आलेला आहे. इथून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावं लागते. अपॉइंटमेंटसाठी इथं तारीख सिलेक्ट करायची. आता जे हे रेट दिसतात
हे म्हणजे सुट्टीचे दिवस आणि हे जे येलो कलर दिसतात ते म्हणजे बुकिंग डेट आहे. तर आपल्याला बघायची जी डेट रिकामी असेल ती डेट आपण लिहून द्यायची. त्यानंतर क्लिक करून द्यायचं, राईट क्लिक करून द्यायचं, त्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आपल्याला सेंड OTPवर क्लिक करायचं. आपल्या रजिस्टर्ड नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला पोचपावती क्रमांक भेटतो. पोचपावती क्रमांक मिळाला की ही पावती प्रिंट काढून कस्टमरला देऊन द्यायची. त्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट लेटरची एक प्रिंट येईल. ही प्रिंट याचीसुद्धा एक प्रिंट काढून घ्यायची आणि हे सगळे कागदपत्र जमा करून आपण जी तारीख सिलेक्ट केलेली आहे, जी तारीख आपण सिलेक्ट केली या तारखेला तिथे उपस्थित राहायचं. त्याच्या मग 8 दिवसांनी, 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी आपला फॉर्म जनरेट होऊन जातो आणि आपल्याला पोचपावती आणि एक कार्ड मिळतं, बांधकाम कामगारचं कार्ड मिळतं. अशा प्रकारे ही प्रोसेस इथे पूर्ण होते.